नागपूरच्या वैशालीनगर परिसरात असलेल्या फटाक्याच्या दुकानाला एक मोठी भीषण अशी आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणी गोडाऊन सुद्धा असल्याची माहिती जी आहे ती पुढे येते आहे। एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळं गोडाऊन सारखं आहे आणि या ठिकाणी शॉप सुद्धा आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके असल्याची माहिती पुढे येत आहे आणि हे फटाके जे आहे आग लागल्यानंतर सतत फुटताना आपल्याला पाहायला मिळते आणि आगीचा धुवा जर आपण बघितला तर आकाशात आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात आहे। आजूबाजूला जर आपण या ठिकाणी बघितलं तर रहिवासी सगळी वस्ती आहे, त्यामुळे या ठिकाणी फायर ब्रिगेड आणि पोलीस विभागाकडून जे आहे ते मोठे प्रयत्न केले जात आहे। फायर ब्रिगेडचे जवान जे आहे त्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे। फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहे। सतत पाण्याचा मारा जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे। पोलिसांकडून लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, कारण फटाके सतत फुटत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदर म्हणजे ही आग जी आहे ती भीषण अशी आग असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या आगीमुळे अनेक चिंता ज्या आहे त्या व्यक्तसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी हे बघू शकतो की हे जे फटाके आहे ते या ठिकाणी उडलेले आहे आणि हे फुटलेले फटाके या ठिकाणी आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात हे फटाके बाहेर आलेले आहे आणि या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळते। कारण आग सतत वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते आहे, त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अग्निशमन विभागाकडून केला जातो आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।